चेक करा व्हिडिओ बरोबर आहे का. ओके ठीक आहे. थोडं ब्लर असेल, थोडी ऍडजस्ट करावं लागेल. आता एकदा ऑडिओ व्हिडिओ चेक करा. Okay, let's continue. So removable discontinuity. Now, whenever limit extends to a minus f of x is equal to limit extends to a plus f of x, but it is not equal to f of a. ठीक है, left hand limit and right hand limit both are equal, but they are not equal to the function. Then this is called as removable discontinuity, or in other language it can be also written as limit extends to a f of x is not equal to f of a, because left hand limit and right hand limit जर equal असेल तर आपण काय म्हणतो, लिमिट एक्सटेंड्स टू a f of x is this करतो. म्हणजे आता जर इक्वल असतील तर त्या दोघांच्या ऐवजी आपण एकच लिमिट लिहू शकतो, आणि इट इज नॉट इक्वल टू व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. देन दिस टाइप ऑफ डिस्कंटिन्यूटी इज रिमूवेबल डिस्कंटिन्यूटी. क्लियर. आता याला रिमूव्ह कशी करायची, ही डिस्कंटिन्यूटी जर मला रिमूव्ह करायची असेल, डिस्कंटिन्यूटी रिमूव्ह करणे म्हणजे त्या फंक्शनला कंटिन्युअस बनवणे. ठीक आहे. तर to remove discontinuity, redefine the function f of x equal to a. Now actually f of x equal to limit x tends to a f of x. To remove discontinuity, redefine the function f of x equal to limit x tends to a f of x. Means what? काय व्हॅल्यू होते आता, तर बघा लिमिटचा आन्सर फंक्शनचा असेल इक्वल 90, म्हणून डिस्कंटिन्यूटी आली. आणि कोणती डिस्कंटिन्यूटी, रिमूवेबल डिस्कंटिन्यूटी. मग ती जर डिस्कंटिन्यूटी रिमूव्ह करायची असेल, म्हणजे मला फंक्शनला कंटिन्युअस बनवायचं असेल, तर आपण काय करणार, त्या ठिकाणी f of x चे जे आन्सर आहे, f of x ची काय व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू आपण चेंज करून टाकणार. इथं f of x ची व्हॅल्यू तुम्ही f of a लिहा, कारण ते आपण नॉट इक्वल टू f of a लिहिलं, तर f of a ला आता काय करून टाकणार, लिमिटचे जे काय आन्सर आलेले आहे ते f of a ला देऊन टाकणार. म्हणजे मग हे दोघं काय होऊन जातील, इक्वल. आणि दोघं इक्वल झाले म्हणजे काय झालं, ते कंटिन्युअस. ठीक. जर का लिमिट इक्वल आहे पण फंक्शन त्याला इक्वल नाही, मग काय करायचं, फंक्शनची व्हॅल्यू त्याला दिली असेल 5, लिमिट काय करायचं आहे 2, फंक्शनची व्हॅल्यू 5 करून टाकायची. फंक्शनची व्हॅल्यू 5 नाही म्हणायचं, काय म्हणायचं 2, आणि मग काय होईल, कंटिन्युअस. ठीक आहे. या पद्धतीने ही रिमूवेबल डिस्कंटिन्यूटी आहे. एक्झाम्पल्स मध्ये दिलं आपल्याला, यातले एक्झाम्पल दिले आपण आता एकदा सर्च. नंतर एक्सटेंशन ऑफ द ओरिजिनल फंक्शन. एक्सटेंशन ऑफ द ओरिजिनल फंक्शन. एक्सटेंशन ऑफ द ओरिजिनल फंक्शन. आता बघा या सेकंड केस मध्ये काय झालेलं आहे, f of a ची काहीतरी व्हॅल्यू आहे, f of a ची काहीतरी व्हॅल्यू आहे, बट इट इज नॉट इक्वल टू लिमिट. ठीक आहे. फंक्शनची व्हॅल्यू आहे, मात्र ती लिमिट सोबत इक्वल नाही.
पण असंही होऊ शकते एखाद्या वेळेस फंक्शनची व्हॅल्यू नसेलच, ठीक आहे, फंक्शनची व्हॅल्यू दिलेलीच नसेल किंवा फंक्शनची व्हॅल्यू डिफाईन नसेल, ठीक, त्या मध्ये आपण एक्सटेन्शन करतो, लिहूया एक्सटेन्शन ऑफ द ओरिजिनल फंक्शन इफ f of x is not defined at x is equal to a, if f of x is not defined at x is equal to a, then new definition म्हणजे ही न्यू डेफिनेशन आहे f of x, f of x limit x tends to a, f of x, this new definition to make the function continuous is called extension of original function. So in this case, f of x is not defined at x is equal to a. It is not defined, but we define the new way, or we redefine the function such that value of function equal to value of limit. Then this is called an extension of original function. Okay. Next thing, infinite discontinuity. Infinite discontinuity. Example you याच्यामध्ये let y is equal to f of x is equal to 1 upon x. ठीक है, y is equal to f of x is equal to 1 upon x. That is what we have a function, this is x into y is equal to 1. Now graph for this function, if we draw, it is like this. This is graph of this function xy equal to 1. ठीक है, this is the whole curve. It is the graph of the function xy equal to 1. Okay. So here we get infinite discontinuity. Now what is infinite discontinuity? See, when x tends to, what value give आपण, x tends to 0 plus, x tends to 0 plus, या ठिकाणी ओरिजिन आहे म्हणजे 0 आहे, x axis, y axis. ठीक है, so when x tends to 0 plus, we are discussing about right hand side of 0, very close to right hand side of 0, या साइड ला y ची व्हॅल्यू काय बघा, y ची व्हॅल्यू आहे इन्फिनिटी. 0 आणि इन्फिनिटी एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत माहिती आहे. आता मी डिस्कस करतोय 0 प्लस म्हणजे या साइड, आणि y ची व्हॅल्यू किती येऊन गेली, इन्फिनिटी, पण कशी, पॉझिटिव्ह इन्फिनिटी. So when x tends to 0 plus, y tends to positive infinity. x 0 plus म्हणजे इथं आहे, y ची व्हॅल्यू का positive infinity. Similarly, या ठिकाणी काय होतं, when x tends to 0 minus, y tends to infinity minus. जर तुम्ही मायनस इन्फिनिटी लिहायचं, मायनस इन्फिनिटी बघा, whenever we are discussing left hand side of 0, या ठिकाणी आहे, इकडे या पर्टिक्युलर पॉइंटला y ची व्हॅल्यू किती आहे, आणि जाणार मी इकडे ते जातो आहे मायनस इन्फिनिटी, ते मायनस इन्फिनिटी कडे जाणार. So when x tends to 0 minus, y tends to minus infinity. So here we get plus infinity, here we get minus infinity. Right hand limit मध्ये plus infinity, left hand limit मध्ये minus infinity. This type of discontinuity is called as infinite discontinuity. ठीक है, तो मग याला आपण लिहून घेणार, in this case limit x tends to 0 plus f of x is equal to limit x tends to plus or minus infinity, and minus ने वेगळं लिहून घ्या, limit x tends to 0 minus f of x
is also equal to plus or minus infinity. Then this type of discontinuity is called as infinite discontinuity. Now, continuity over an interval. Continuity over an interval. Next topic. इथपर्यंत काही डाऊट आहे का? विचारून घ्या. Continuity over an interval. So here let us discuss, let AB be an open interval for every x in the interval, for every x in the interval AB, f of x is continuous, then for every x in the interval AB, f of x is continuous, then first point, f defined on closed interval AB is continuous if it is continuous on right hand side of A. Into open bracket. Second, f defined on A comma B, semi-open interval, is continuous if it is continuous on left hand side of B. And third point लिहून द्या. If f defined on closed interval AB is continuous if it is continuous on RHS of A and LHS of B. So just एक रिपोर्ट लिहून घ्या. आपण एग्जांपल मध्ये डिस्कस करू की नेमकी इंटरवल मध्ये कंटिन्यूटी आपण कशी फाइंड आउट करत असतो. So in an interval, we have already assumed that AB is the interval, and for this interval, function is already continuous. Now we are discussing about this open interval. We are discussing about semi-closed of A and LHS of B. Local side ला जर continuous असेल, then we say that it is continuous in closed interval AB. We will discuss this in detail in examples. Next, last point आहे intermediate value theorem for continuous function. Intermediate
value theorem for continuous function. तो theorem क्या है? If f of x is continuous on the interval closed interval AB, then y0 equal to f of c. Y0 equal to f of c, where c is in between A and B. And y0 is between f of A and f of B. So this is intermediate value theorem. Now let us understand what is this intermediate value theorem. See, f of x is continuous on interval AB. ठीक है, f of x continuous आहे AB इंटरवल वर. मग त्या केस मध्ये जर सपोज f of a आणि f of b या दोघांच्या काहीतरी व्हॅल्यू असणार, f of a आणि f of b या दोघांच्या काहीतरी व्हॅल्यू असणार, आणि एक f of c आहे जो की आहे y0 which is in between f of a and f of b या दोघांच्या मध्ये तो आहे. तर याचा अर्थ होतो की c is in between a and b. म्हणजे ही x ची व्हॅल्यू झाली. x च्या लिमिट काय बघा, a आणि b च्या मध्ये x असणार. मग a आणि b च्या मध्ये हा नंबर आहे समजा c. ठीक, तर तसंच हा जो नंबर आहे y0 तो असणार आहे f of a आणि f of b च्या मध्ये. आता y इक्वल टू f of x चा कन्सेप्ट लक्षात घ्या. एक फिगर तुम्हाला वाटणार this is x is equal to a, this is x is equal to b. क्लोज इंटरवल a फंक्शन आहे आणि कंटिन्यूअस आहे. मग x is equal to a ला so this value is f of b, and if there is a number c, there is a number c that is x is equal to c. So this number is in this interval, that is it is between a and b. ठीक है, तर या x is equal to c ला जी काय व्हॅल्यू तुम्हाला मिळेल या ठिकाणी, this is f of c which is nothing but let us say y. तर आपण एक व्हॅल्यू म्हटलेली आहे, कारण y is equal to f of x आहे तर f of c म्हणजे y असणार तो. तर या y च्या तीन व्हॅल्यूज आहेत. जर c a आणि b च्या मध्ये असेल तर हा y f of c y म्हणजे f of c f of a आणि f of b या दोघांच्या मध्ये असतो. तो इतका आहे फक्त इंटरमिडिएट व्हॅल्यू पेअर. हे a आणि b च्या मध्ये कुठलीही व्हॅल्यू तुम्ही घ्या, कुठलीही, तर त्याची कुठलीही तुम्ही जर व्हॅल्यू घेतली तर तो जो काही f of c येणार तो या व्हॅल्यूवर कुठेतरी येणार, जे f of a आणि f of b च्या मध्ये तो येणार. So that is intermediate value theorem. So this is somewhat theoretical concept. Now let us start with exercise. But before that there is one activity. तर आपण अगोदर ऍक्टिव्हिटी कंप्लीट करून घेऊया. त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला लक्षात येईल की प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे. परत लक्षात घ्या, चॅप्टर 6, चॅप्टर 7, चॅप्टर 8. चॅप्टर 6 का आहे फंक्शन, फंक्शनची व्हॅल्यू फाइंड आउट करणे, ते आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. चॅप्टर 7 मध्ये काय, टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ लिमिट. काय क्वेश्चन होते, इव्हॅल्युएट द फॉलोइंग लिमिट. बरोबर, तर लिमिटची व्हॅल्यू काय हे सुद्धा सांगा, म्हणजे तेच करायचं. म्हणून फंक्शनची व्हॅल्यू काढायची, लिमिटची व्हॅल्यू काढायची. इक्वल आले का कंटिन्यूअस, इक्वल नाही आले का डिसकंटिन्यूअस. म्हणजे सगळं आपल्याला काय लागणार आहे, मागच्या दोन चॅप्टर मधूनच लागणार आहे. ठीक आहे, चल बघूया.
So let us first start with activity. So discuss the continuity. Now see, the last chapter मध्ये होतं question. Evaluate the limits. कशी आहे का सगळे question first and second मध्ये जे आहे maximum question ते discuss the continuity. It means you have to check whether it is continuous or not. Okay. The activity आहे discuss the continuity. After function काय लिहून घेऊ आपण f of x equal to log x minus log 5 upon x minus 5 or x not equal to 5 and this is equal to 1 upon 5 for x equal to 5. Now ठीक है क्लियर इक्वेशन काय क्वेश्चन आहे discuss the continuity for this function. Function is defined in two ways. For x not equal to 5 ही व्हॅल्यू आहे फंक्शन ची, x equal to 5 ही व्हॅल्यू आहे. ठीक आहे ओके. नाउ नेक्स्ट आता आपण डिस्कस केलं की फंक्शनची व्हॅल्यू काढायची आणि लिमिटची व्हॅल्यू काढायची. फंक्शनची व्हॅल्यू कुठे असते ज्या ठिकाणी फंक्शन मध्ये काय असतं जर मला f of x वरून f of 5 आपण फाइंड आउट करतो म्हणजे फंक्शनचा कन्सेप्ट काय आहे x is equal to 5 x is equal to 2 असा. तर this x is equal to 5 then that's what this has to be used for function and not equal to 5 आहे so this will be used for limit. ठीक आहे f of x जो आहे तो f of x फंक्शनची व्हॅल्यू काढण्यासाठी हा वापरला जाणार आणि हा पण असा वापरला जाणार लिमिट साठी. कारण आपण लिमिट मध्ये काय म्हणतो x टेंड्स टू 5 म्हणजे आता आपण काय होतो x इज व्हेरी व्हेरी क्लोज टू 5 बट नॉट इक्वल टू 5 जे गुणासाठी लिमिट साठी. फंक्शन मध्ये आपण काय करत असतो x इक्वल टू 5 त्या आन्सरला म्हणून दिस इज फंक्शन. क्लियर. आता गिवन अगोदर मी फंक्शनची व्हॅल्यू काढून घेतो f of 5 फंक्शनची किती येते 1 upon 5 ठीक आहे. Fast turning. So let us see this is equation number 1. Clear? So this is function. आता मला फाइंड आउट करायचं आहे लिमिट. लिमिट x टेंड्स टू 5 f of x is equal to what? Limit x टेंड्स टू 5 आणि f of x कुठला गेला आता 1 upon 5 ला गेला. आवडता गेला काय तो log x minus log 5 upon x minus 5. So now we have to find the value of this limit जे आपण मागच्या चॅप्टर मध्ये केलेलं आणि त्याचा आन्सर बघा या लिमिटचं आन्सर समजा 1 upon 5 आहे तर आनंदाची गोष्ट आहे फंक्शन कंटिन्युअस आहे. समजा 1 upon 5 नाही आले तरी सुद्धा आनंदाची गोष्ट आहे फंक्शन डिस्कंटिन्युअस आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे फक्त त्याला काय म्हणतात कंटिन्युअस किंवा डिस्कंटिन्युअस. यस. नाउ टू सॉल्व दिस x टेंड्स टू 5 आहे डिनॉमिनेटरला x minus 5 आहे याच्यावर आपल्याला काय करायचं सबस्टिट्यूशन मेथड. या ठिकाणी सबस्टिट्यूशन करणार पुट x is equal to x टेंड्स टू 5 त्याला घेतो x is equal to 5 plus x. ठीक x is equal to 5 plus x मग काय होणार as x tends to 5 x tends to 0. तो जर लिमिट कसं होणार आता x tends to 5 राहणार का नाही ते होणार x tends to 0. न्यूमरेटर मध्ये log x म्हणजे log x च्या ठिकाणी काय येणार 5 plus x minus log 5 upon x. x म्हणजे 5 plus x minus 5. x ला रिप्लेस केलेला आहे आपण दोन ठिकाणी 5 plus x. डिनॉमिनेटर मध्ये 5 minus 5 कट झाला. This is equal to limit x tends to 0. न्यूमरेटर मध्ये log m minus log n which is nothing but log m upon n. ठीक log m minus log n which is log m upon n divided by किती आहे h
Let us solve this further. So this is equal to limit h tends to 0. Numerator मध्ये log of. आता बघा हा 5 will divide 5 plus h. तर 5 upon 5 होणार 1 plus इथं आहे h upon 5. ठीक. डिनॉमिनेटरला कोण असला पाहिजे. To use the standard formula of limits, जर या ठिकाणी log of 1 plus h upon 5 आहे तर या ठिकाणी कोण असला पाहिजे. करेक्ट. कोण असला पाहिजे h upon 5. जर इथे h upon 5 असेल तर सुद्धा असला पाहिजे h upon 5. पण ऍक्च्युअली होता कोण h होता. हा 1 upon 5 ऍडजस्ट करावा लागेल. तो 1 upon 5 ऍडजस्ट होणार. आणि now using standard formula limit x tends to 0 log of 1 plus x upon x is equal to 1 into 1 upon 5. Answer झाला 1 upon 5. And this answer 1 upon 5 is equal to f of 5. Put from first. मग याचा अर्थ काय होतो. therefore f of x is continuous and x is equal to 5. Here या एक्झाम्पलचा फंक्शन ची व्हॅल्यू लिमिट ची व्हॅल्यू इक्वल असला तर कंटिन्यूअस नसला इक्वल तर डिसकंटिन्यूअस. ठीक आहे. इक्वल नसला तर डिसकंटिन्यूअस. आणि डिसकंटिन्यूटी काढायची असेल तर जे काय आन्सर आलेला समजा त्या ठिकाणी 1 upon 5 नसता. जस्ट फॉर एक्झाम्पल येऊन झालं ते. आता बघा इथं 1 समजा इथं 1 upon 5 नसता क्वेश्चन मध्ये आणि काय असता 1 upon 10 असता. तर पहिल्या स्टेप मध्ये काय झालं असतं 1 upon 10. इथं काय झालं असतं नॉट इक्वल टू f of 5. therefore f of x is discontinuous at x is equal to 5. क्लियर. याच्या पुढे इथं ते विषय झाला. आता याच्या पुढे टू रिमूव्ह discontinuity redefine the function f of x and आता काय करतो मी इथं लक्षात आलं ना इट इज कंटिन्यूटी झाली. दोघं व्हॅल्यू इक्वल नाहीये. मग काय झालं डिसकंटिन्यूटी. आता तो रिमूव्ह डिसकंटिन्यूटी रिडिफाइन द फंक्शन ऑफ म्हणजे काय करायचं क्वेश्चनला करायचं. तर क्वेश्चन तुम्ही काय करू क्वेश्चन करेक्ट करा. क्वेश्चन कसा करेक्ट होणार बघा. हा क्वेश्चन रिडिफाइन द फंक्शन f of x equal to log x minus log 5 upon x minus 5. This is for x not equal to 5 and इथं मिळेल not equal to 1 upon 5 or x equal to 1. काय केलं त्याने क्वेश्चन चुकीचा दिला होता. जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग हा क्वेश्चन चुकीचा नाही येते म्हणणार त्याला काही कळत क्वेश्चन चुकीचा दिला असं नाहीये. आहे ती व्हॅल्यू पण आता या फंक्शनला मी काय केलं रिडिफाइन केलं. फंक्शनला रिडिफाइन केलं 1 upon 10 नाही घेतला. काय केलं 1 upon 5 म्हणजे आता हे काय झालं कंटिन्यूअस आणि हे इट इज कंटिन्यूअस होतं. क्लियर. नवीन क्वेश्चन झाला लिहून सेम क्वेश्चन मध्ये आपण तो करायचं डिसकंटिन्यूटीचा आपण कंटिन्यूटी आपण डिसकंटिन्यूटी मध्ये रिमूव्हेबल पण आपण डिस्कस केली. ऑनलाइन वाले काही डाउट असेल तर विचारा. क्लियर. डिसकंटिन्यूटी कंटिन्यूटी आणि रिमूव्हेबल डिसकंटिन्यूटी.
क्लिअर आहे का सर्वांना? सिद्धी रेकॉर्डिंग कंटिन्यू राहू दे. ओके, चला मी एक्सरसाइजला सुरुवात करूया. या चॅप्टर मध्ये एकच एक्सरसाइज आहे, पण परत सांगतो एकच एक्सरसाइज किंवा 5 एक्सरसाइज असं नाही बघायचं. तर 5 क्वेश्चन असं नाही बघायचं. त्याच्यात नेमकं मध्ये काय ते बघायचं. तो काय होतं, काही 5 एक्सरसाइज असू शकतात, छोटे छोटे असू शकतात, काही वर्षाचं नसतं. हे असं कमी तास वेळ लागेल त्याला, म्हणून एक एक 5 असे बघायचं. त्यात क्वेश्चन किती आहे ते महत्वाचं. बराच लांब एक्सरसाइज आहे, बघितलं तुम्ही बघा एकदा. बरं, म्हणजे एक्सरसाइज मोठा म्हणजे आहे त्याच्या अजून तसाच असणार, ऍडिशनल सुद्धा मोठा असणार आहे. किती क्वेश्चन टोटल एक्सरसाइज मध्ये किती? हा 80 मिसलेनियस मध्ये आहेत ना, तेच ना. 80 मध्ये पण सब क्वेश्चन आहेत, काही ना आहेत काही ना नाही. तो बऱ्यापैकी मोठा टॉपिक असणार आहे. चला लेट्स स्टार्ट. एक्सरसाइज 8.1 क्वेश्चन फर्स्ट. Examine the continuity. म्हणजे ते discuss the continuity. That is the first. F of x equal to x cube plus 2x square minus x minus 2. The at x is equal to 2. आता कंटिन्यूटी क्वेश्चन लक्षात व्यवस्थित घ्या ना. हा जो आहे at x is equal to 2 याचा मीनिंग लक्षात घ्या. शुद्ध मराठीमध्ये सांगितलं की f of x is continuous. कुठं? तर at certain point, म्हणजे x is equal to 2, x is equal to 3. So always we have to check continuity of f of x at a certain point, x is equal to 2. So फक्त असं म्हणून दाखवणार नाही की तो कंटिन्यूअस आहे. तो कंटिन्यूअस नेमका कुठं आहे ते सुद्धा आपल्याला मेन्शन करायचं असतं. या ठिकाणी सुद्धा जर कुठं विचारलेलं आहे at x is equal to 2 आपल्याला चेक करायचं आहे. Now in this case -2 आहे का? -2 घ्या, मग काय फरक पडत नाही. ठीक आहे, -2. So here f of x is a polynomial function. Here f of x is a polynomial function which is continuous or on x belongs to R. Correct? Polynomial function is always continuous for all x belongs to R. And therefore, f of x is continuous and x is equal to -4. म्हणून मी म्हटलं की -2 + 2 whatever 3 आला 4 आला 5 आला काही झालं तरी सुद्धा कंटिन्यूअस आहे, because it is a polynomial function and polynomial function is always continuous. ठीक है? Okay, so this one solved. Let us solve third. f of x equal to x square minus 9 upon x minus 3 for x not equal to 3 and it is equal to 8 for x equal to 3. आणि चेक कुठं करायचं आहे? at x equal to 3. बघा, या दोघांचा मिनिंग वेगळा आहे. मला हे सांगायचं, या दोघांचा मिनिंग वेगळा आहे. इथं काय x equal to 3 कशा करता आहे? It is showing that f of x has a value a when x is equal to 3. आणि हा कशा करता आहे? आणि आता जोडीदार आहे. Examine the continuity or discuss the continuity of f of x at x is equal to 3. So we have to discuss the continuity at x is equal to 3.
Now, in this question, let us now first of all continuity discuss करणे म्हणजे फंक्शनची व्हॅल्यू आणि लिमिटची व्हॅल्यू दोन गोष्टी आहेत. फंक्शनची व्हॅल्यू आपण घेऊया. सोपं असतं ते. f of b equal to a एक लिमिट या ठिकाणी फाइंड आउट करणार. लिमिट x टेंड्स टू 3 f of a equal to लिमिट x टेंड्स टू 3 f of x म्हणजे कोणता आहे आता x square minus 9 upon x minus 3. this is f of x. टेंड्स टू 3 मध्ये नॉट इक्वल टू जो f of x आहे तो येणार. ठीक. नाउ व्हाट टू सॉल्व दिस. कसं सॉल्व होणार आहे. कोणते मेथड फॅक्टरायझेशन. याच्या अगोदर कशाने केलं सबस्टिट्यूशनने. इथं वडा फॅक्टरायझेशन लिमिट x टेंड्स टू 3 x स्क्वेअर मायनस 9 चे फॅक्टर बनतात. बघा डिनॉमिनेटरला कोण आहे आणि आता x मायनस 3 होणार. तर त्याला लागेल रिझल्ट. काय रिझल्ट. सिन्स x टेंड्स टू 3 x minus 3 not equal to 0. मग आन्सर काय होणार. x ची व्हॅल्यू घेणार 3 प्लस इथं आहे अजून 3 आणि 3 प्लस 3 किती झाला 6 and this 6 is not equal to f of x. ठीक है. एक आला का तो नहीं आला. जर एक आला तर कंटिन्यू. एक नाही आला म्हणून डिसकंटिन्यूअस. रिमूव्ह करायचा तर कसं रिमूव्ह करणार. हा जो एक आहे याला बोलून काय करणार 6 करणार. इथं रिमूव्ह चा क्वेश्चन नाहीये म्हणून मी इथं तसं सॉल्व करतो. ठीक आहे. तुम्ही ऍडिशन सांगू दिलं तुम्हाला. इथं काय होणार आन्सर therefore f of x is discontinuous कुठं at x is equal to. बाकीच्या ठिकाणी नाही बघ. म्हणजे आता जो काय आगोपणा चालू आहे तो फक्त कुठे चालू आहे x equal to 3 ला. बाकीचं नाही माहिती आहे. ठीक आहे. discontinuous at x equal to. Second question. Examine whether the function is continuous at the points indicated against it. फर्स्ट क्वेश्चन आहे. Examine आता मतलब फर्स्ट x cube है करो. ओके ये f of x equal to x cube minus 2x plus 1. This is for x less than or equal to 2 and is equal to 3x minus 2 and x greater than. ठीक है. So this is what and we have to check that x is equal to 2. ठीक. आता बघा फर्स्ट क्वेश्चन कसा होता. इंटरवल दिलेला होता त्याची व्हॅल्यू देता नॉट इक्वल टू इथं का म्हटलं लेस दॅन ऑर इक्वल टू ग्रेटर दॅन या टाइप मध्ये आहे. फंक्शनची व्हॅल्यू आपण काय काढत असतो x इक्वल टू 3 x इक्वल टू 2 इक्वल टू असेल तेव्हा काय झालं फंक्शन लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन किंवा नॉट इक्वल टू हे कुणासाठी यूज करणार लिमिट साठी. ठीक आहे. शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा. बघा इक्वल टू असेल तर फंक्शन साठी लेस दॅन ग्रेटर दॅन किंवा नॉट इक्वल टू असेल तर दॅट हॅज टू बी यूज्ड फॉर फाइंडिंग द लिमिट. आता इथे इक्वल टू कुठे आहे इथे बघा इथे इक्वल टू आहे. ठीक आहे. मग आता आपण फंक्शनची व्हॅल्यू काढू. तर f of 2 इक्वल आता f of 2 काढत असताना मला काय करायचं असतं वी हॅव टू रिप्लेस x by 2 बरोबर. पण कुठं इथं काय इथं वरच्या फंक्शन मध्ये का सेकंड नंबर मध्ये फर्स्ट की सेकंड कारण f of 2 चा अर्थ काय झाला इक्वल टू ज्यावेळेस x is equal to 2 असेल आणि x is equal to 2 फर्स्ट मध्ये आहे इथं इक्वल टू इथं नाहीये इथं इक्वल टू आहे. मग या फर्स्ट फंक्शन मध्ये x ची व्हॅल्यू किती घेणार 2 घेणार. x क्यूब आहे 2 क्यूब 2x 2 into 2 plus 1 किती झालं 8 minus 4 plus 1 that is 5.
find the value of function. राहिला विषय लिमिट. लिमिट कधी घ्यायचा आहे? लेस दॅन ग्रेटर दॅन किंवा नॉट इक्वल. इथं नॉट इक्वल टू या फंक्शन साठी आपण लिमिट काढलेलं आहे. तसं इथं हा इक्वल टू आलेला याला सोडून द्या. हा आहे ग्रेटर दॅन. याचा आपण घेणार. तुम्ही फाइंड आउट करणार लिमिट x टेंड्स टू 2 f of x इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 2. आता f of x कोणता घेणार? फर्स्ट की सेकंड? सेकंड घेणार. काय आहे सेकंड? 3x मायनस. आणि काय होणार होते आता? 3 into x म्हणजे 2 minus 2. So it is 6 minus 2 which is equal to 4. ठीक? Now again this 4 is not equal to 5. Equal नहीं है. So this is not equal to f of 2. And therefore f of x is discontinuous. Put at x is equal to 2. क्लियर है सर? ऑनलाइन क्लियर है का क्वेश्चन? एक्सरसाइज स्टार्ट झालेला आहे. कळणं महत्त्वाचं आहे. कळायला पाहिजे सर्वांना काय आहे. ओके, वेरी गुड. चलिए तो फिर आगे बढ़ेंगे. ओके, थर्ड क्वेश्चन लेते हैं. Third, f of x equal to x upon tan 3x plus 2 or x less than 0, and this is equal to 7 upon 3 or x greater than or equal to 0, and we are taking that obviously x is equal to 0. This is the question. Now, starting with function f of u. X is equal to 0 ला function ची व्हॅल्यू f of u किती आहे सांगा? 7/3. इसका क्या विचार करायचा? 7/3. This is first equal to आपण नंतर काय देते equal to आणि काय झालं फंक्शन काय झालं लिमिट आणि लिमिट x tends to 0 f of x equal to limit x tends to 0. कोण आहे f of x आता? एक नंबर की दोन नंबर? एक नंबर. काय आहे तो? x upon tan 3x plus 2. Let us solve this. This is equal to what? Limit x tends to 0. डिनॉमिनेटरला कोण आहे? tan 3x. न्यूमरेटरला कोण असला पाहिजे? 3x. होता कोण? x. मग 3 ला काय करावं लागेल? adjust. ठीक आहे? आणि प्लस 2 as it is constant आहे. This is equal to what? ब्रॅकेट मध्ये आहे. हा बघा. हा जो इतका आहे 3x upon tan 3x. तो किती होत जाणार? 1 into plus, so this is equal to what? 1/3 plus 2. So किती होतं? 3 to the 6 plus 1 7/3. And this 7/3 is equal to value of function. ठीक है? 7/3 which is equal to f of 0. आणि म्हणून therefore f of x is continuous at x is equal to 0. Clear? Perfect. Then this was it. Okay.